36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. बोदवड येथील दिवाणी आणि फौजदारी न्यायालयामध्ये आज दिनांक 27 जुलै 2024 रोजी सकाळी 10 वाजता राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसार करण्यात आले. यामध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचा उद्देश आणि ध्येय या विषयावर ॲडव्होकेट अर्जुन पाटील यांनी विचार मांडले. लोक न्यायालयामध्ये न्यायालयातील प्रलंबित असलेल्या दिवाणीकडील 15 आणि फौजदारीकडील 127 प्रकरणे तडजोडी अंती ठेवण्यात आलेली होती. फौजदारीकडील कौटुंबिक वादाची 6 प्रकरणे आणि इतर 8 प्रकरण असे एकूण 14 प्रकरणे निकाली काढण्यात आली आहे. तसेच दाखलपूर्व प्रकरणांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया तसेच बँक ऑफ महाराष्ट्र या बँकांची एकूण 201 दाखलपूर्व प्रकरणे तडजोडी अंती ठेवण्यात आलेली होती. त्यापैकी स्टेट बँक ऑफ इंडियाचे शाखा प्रबंधक श्री जयेश गंगवाल यांच्या प्रयत्नानं 11 प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आलेली असून या प्रकरणांमध्ये 4 लाख रुपये एवढ्या रकमेची वसुली करण्यात आली आहे. तसेच विद्युत वितरण कंपनीच्या एकूण 10 प्रकरणांमध्ये 39,290 एवढी रक्कम वसूल करण्यात आली आहे. प्रलंबित असलेल्या प्रकरणांमध्ये आणि दाखलपूर्व प्रकरणे मिळून एकूण रुपये 5 लाख एवढी रकमेची वसुली करण्यात आली आहे. यावेळी त्यांनी लोक अदालतीचे फायदे सांगितलेत की जलद तडजोड आणि विवादाचे निराकरण, अंतिम आणि एक्झिक्युटिव्ह पुरस्कार, विवादांचे किफायतशीर निराकरण, कोर्ट फीचा परतावा हे फायदे होतात. सामंजस्य आणि तडजोडीने जीवन सुखी बनवूया, भांडणापेक्षा समझोता बरा, मिळेल त्यानेच आनंद खरा या विचारपंक्तीचा अवलंब न्यायालयीन वाद मिटवण्यासाठी आजही गावातील जुनी जाणती माणसे एकत्र येत गावात कुठल्याही स्वरूपाचा वाद समजुतीने मिटवतात. ज्यांच्यापुढे वाद नेला जातो ती गावातील निपक्षपाती लोक असतात. यालाच गाव पंचायत असंही म्हटलं जातं. लोक न्यायालय म्हणजे या गाव पंचायतीचेच आधुनिक रूप म्हणून ओळखले जाते, जेथे कायद्याचा अभ्यास करणारे निपक्षपाती लोकांचे न्यायमंडळ त्यांच्या समोर येणाऱ्या प्रकरणांमध्ये सामंजस्याने न्याय तडजोड घडवीत असते. वादापेक्षा समझोता केव्हाही बरा, त्यामुळे आपापसातील संबंध कायम राहतात असं सांगितलंय. दुरावलेले संबंध, प्रलंबित असलेली प्रकरणे, दाखलपूर्व प्रकरणे मिटवण्याकरिता महाराष्ट्रातील उच्च न्यायालय आणि खंडपीठे व सर्व जिल्हा न्यायालये, तालुका न्यायालये व इतर न्यायाधिकरणे यांनी लोकांच्या हितासाठी राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष न्यायाधीश QNN सरवरी होते. कार्यक्रमास मंचावर प्रमुख उपस्थिती बोदवड तालुका वकील संघाचे अध्यक्ष अर्जुन टी पाटील, ॲडव्होकेट संतोष कुमार कलंत्री, ॲडव्होकेट KS इंगळे हे होते. तसेच यावेळी वकील संघाकडून तालुक्यातील राष्ट्रीय बँकेचे वीज महामंडळ, महसूल विभाग अधिकारी वर्ग आणि ॲडव्होकेट KS इंगळे, ॲडव्होकेट मिनल अग्रवाल, ॲडव्होकेट CK पाटील, विधी प्राधिकरण योगेश पाटील, अविनाश राठोड, पक्षकार वर्ग, पोलीस कॉन्स्टेबल RD महाजन हे उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन ॲडव्होकेट KS इंगळे यांनी केले. आवर्जून उपस्थित असलेले बोदवड तालुका परिसरातील सर्व अधिकारी वर्ग, या कार्यक्रमास सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्शननुसार या कार्यक्रमास चे अध्यक्ष या न्यायालयाचे न्यायाधीश सन्माननीय QN चौधरी साहेब, सन्माननीय सरकारी वकील कलंत्री साहेब, आमचे मार्गदर्शक हितचिंतक ॲडव्होकेट KS इंगळे साहेब, सन्माननीय भगिनी अग्रवाल मॅडम, आमच्यासोबत काम करणारे ॲडव्होकेट सन्माननीय ॲडव्होकेट किशोर महाजन, CK पाटील, ॲडव्होकेट सन्माननीय ॲडव्होकेट CK पाटील साहेब आणि नव्यानंही या क्षेत्रामध्ये विचरणाऱ्या सगळ्या नवीन वकील बांधवांचे, कल्पेश वगैरे आणि पक्षकार मित्रांचे सर्वांचे मी शब्दसुमनांनी स्वागत करतो. खरं म्हटलं म्हणजे हा कार्यक्रम जो आहे, हा लोक अदालतीचा कार्यक्रम, याच्यामध्ये सेटल होणं एवढ्यापुरता मर्यादित नाही. याची माहिती जी आहे ते व्हायला पाहिजे, सर्वांपर्यंत गेली पाहिजे. याच्याकरता भारताच्या इतिहासामध्ये लोक अदालतीचं महत्त्व काय, कशाकरता हे लोक अदालत आहे, इथं दाखल केलेले दावे सेटल होतील का दाखल न केलेले दावे सुद्धा सेटल होतील का, आणि दाखल केलेली नसेल आणि तरीही लोक अदालतीमध्ये मला न्याय मिळेल का, या सगळ्या बाबीचा उहापोह करण्याकरता स्वतः सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश, मुख्य न्यायाधीश DV चंद्रपूर साहेब जे साहेब आहे, त्यांनी स्वतः व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपूर्ण देशातल्या प्रेसला सगळ्यांना संबोधन केलं आणि भारताच्या इतिहासामध्ये सुप्रीम कोर्टमध्ये आजपर्यंत लोक अदालत घेतली गेलेली होती. आता 7 दिवसाकरता सुप्रीम कोर्टाच्या ह्याच्यामध्ये सुद्धा लोक अदालत घेतली जाते. याचं एवढं महत्त्व आहे. हे काय आहे, कशाकरता आहे, हे जनतेच्या हितासाठी, लोकांच्या ह्या भारतामध्ये जन्मलेल्या प्रत्येक नागरिकाला
पैसा गेला आणि श्रम याच्यापासून न्यायापासून वंचित राहायला नाही पाहिजे, हे घटनात्मक तत्व सत्यात उतरण्याकरता लोक अदालत आहे. लोक अदालत म्हणजे काय की लोकांनी स्वतः सहभागाने, लोकांच्या स्वतःच्या सहभागाने न्यायालयीन आणि कायदेशीर अनिष्टाने घटनात्मक पाठपुराव्याने आणि त्या झालेला निर्णय म्हणजे आणि त्यामध्ये ठेवलेली प्रकरणं आणि त्याच्यामध्ये झालेला न्याय निर्णय म्हणजे लोक अदालतीमध्ये झालेला निर्णय आणि लोक अदालत म्हणतात. या लोक अदालतीचं एवढं महत्व आहे की लोकांना आता मागची जर लोक अदालतीचा विचार केला तर जवळपास 35,43,746 प्रकरणं या लोक अदालतीमधून म्हणजे निस्तारलेली गेलेली आहे, निवडलेली गेलेली आहे. आणि आपल्या बोधवडच्या हिच्यामध्ये जरी विचार केला तर दरवर्षी कमीत कमी 12 ते 15 हजारापर्यंत जे मॅटर्स आहेत ते सेटलमेंट होतात. काही दाखलपूर्व दावे सेटल होऊन जातात, ते येतच नाही या लिस्टमध्ये. अशा पद्धतीनं म्हणजे ग्रामपंचायतीचे असतील. आता हिच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय की काय आम्हाला हिच्यातून काय मिळणार आहे, या लोक अदालतीतून म्हणून काय मिळणार आहे. या लोक अदालतीतून लोकांना तर मिळते, अधिकाऱ्यांनाही मिळतंय, न्यायाधीशांनाही मिळतंय आणि वकिलांनाही एक विशेष अधिकार मिळतोय. तो हा की जे बँकेचे अधिकारी वर्ग आहेत त्यांना विशेष अधिकार असा मिळतोय की त्यांना व्हेटो पॉवर येते. सेटलमेंटची जी मर्यादा आहे ते कितीपर्यंत न्यायची ते वरिष्ठांची कन्सल्टिंग करून लगेच ताबडतोब इथे डिसिजन घेतात. जर एखादा पक्षकार आहे त्याला सेटलमेंट करायचं आहे, त्याचं प्रकरण कर्ज प्रकरण ते बँकेत गेले तर बँकेच्या अधिकाऱ्यांना एवढे काम आहे की ते तेवढे लगेच काही करू शकत नाही, कारण त्यांना पुन्हा वरिष्ठांची परवानगी. पण लोक अदालत असं माध्यम आहे की त्या ठिकाणी बँकेचे अधिकारी असतील, MECBचे अधिकारी असतील, त्यांना ते पावर दिलेली असते की तुम्ही जा आणि सेटलमेंट करा. तुम्हाला जेवढ्यापर्यंत जे काही त्यांचं कॉन्ट्रॅक्ट आहे त्यानुसार ते सेटलमेंट करून देत असतं आणि त्याच दिवशी हे होत असते. इवन अधिकाऱ्यांना जे खास करून वसुलीचे प्रकरण आहे तिच्यामध्ये तुम्हाला 6 महिन्यापर्यंत पक्षकाराला रिलीफ सुद्धा मागता येतो की साहेब मी सेटलमेंट करायला तयार आहे, एवढी मी अमाऊंट भरतोय आणि एवढे 6 महिन्यामध्ये मला काहीतरी एक हप्ते पाडून द्यावे, त्यांच्या कॉन्ट्रॅक्टनुसार तेही होते. म्हणजे तुम्ही फक्त इथं आले पाहिजे. याचा उद्देश काय की सरकार लोकांचं आहे, शासन इथे जनता आहे. जे अब्राहम लिंकननं 200 वर्षापूर्वी जे इतिहासामध्ये एक घटने याची व्याख्या केली होती लोकशाहीची की जनतेने जनतेसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही राज्य. ही खऱ्या अर्थानं इथं न्याय जे करताय ते लोकच करताय. लोकांनीच लोकांसाठी केलेला न्याय ज्या विचार केलाय ते लोक अदालत, की यामध्ये काहीही गरज नाही आहे, वकिलाचीही गरज नाही आहे. स्वतः जो माणूस निर्धन आहे त्याची परिस्थिती नाही आहे, तो कोर्टापुढे येईल. आता बोधवड आणखी एक आनंदाचा विषय की आपल्या इथे विधी समितीची स्थापना झालेली आहे. दररोज एक वकील तुम्हाला मोफत मध्ये सल्ला देण्याकरता इथं बसेल. कालच ते विषय झाला, त्याच्यावर टाळ्या वाजवल्या पाहिजे. बोधवडच्या दृष्टीने ते मोठी आनंदाची गोष्ट आहे. कन्सल्टिंग जो वकील आहे तो तिथं बसेल, तुमच्याकरता शासन एवढं करते. 2 वकिलांची आहे, तिच्यामध्ये इकडे साहेब आहे, इकडे साहेब उभा इकडे साहेब आहे आणि प्रजापती वकील आहे. हे 2 वकील तुम्हाला मार्गदर्शन करण्याकरता तत्पर राहतील तिथे. म्हणजे त्यांची नियुक्ती झालेली आहे. त्या सगळ्या प्रोसिजर जे आहे ते तर्कनाना विषय होईल. म्हणजे सांगायचा उद्देश आहे की जनतासाठी सरकार लोक एवढे करत आहे किंवा कोणीच कुणाचा नोकर नाही आहे, कोणीच कुणाचा सेवक नाही आहे. लोक अदालतीमध्ये सगळ्या पार्ट्या इक्वल आहेत की कोणीच अहम स्वभाव सगळ्यांनी त्यागून लोक अदालतीमध्ये सेटलमेंटचा मार्ग जो आहे तो करायचा आहे. आता हिच्यामध्ये 3 अदालती लोक अदालतीच्या फायद्यांच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टने जे काही म्हटलं आहे की जलद आणि त्या झालेला निर्णय म्हणजे आणि त्यामध्ये ठेवलेली प्रकरणं आणि त्याच्यामध्ये झालेला न्याय निर्णय म्हणजे लोक अदालतीमध्ये झालेला निर्णय आणि लोक अदालत म्हणतात. या लोक अदालतीचं एवढं महत्व आहे की लोकांना आता मागची जर लोक अदालतीचा विचार केला तर जवळपास 35,43,746 प्रकरणं या लोक अदालतीमधून म्हणजे निस्तारलेली गेलेली आहे, निवडलेली गेलेली आहे. आणि आपल्या बोधवडच्या हिच्यामध्ये जरी विचार केला तर दरवर्षी कमीत कमी 12 ते 15 हजारापर्यंत जे मॅटर्स आहेत ते सेटलमेंट होतात. काही दाखलपूर्व दावे सेटल होऊन जातात, ते येतच नाही या लिस्टमध्ये. अशा पद्धतीनं म्हणजे ग्रामपंचायतीचे असतील. आता हिच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय की काय आम्हाला हिच्यातून काय मिळणार आहे, या लोक अदालतीतून म्हणून काय मिळणार आहे. या लोक अदालतीतून लोकांना तर मिळते, अधिकाऱ्यांनाही मिळते, न्यायाधीशांनाही मिळते आणि वकिलांनाही एक विशेष अधिकार मिळतोय. तो हा की जे बँकेचे अधिकारी वर्ग आहेत त्यांना विशेष अधिकार असा मिळतोय की त्यांना व्हेटो पॉवर येते. सेटलमेंटची जी मर्यादा आहे ते कितीपर्यंत न्यायची ते वरिष्ठांची कन्सल्टिंग करून लगेच ताबडतोब इथे डिसिजन घेतात.
जर एखादा पक्षकार आहे त्याला सेटलमेंट करायचं आहे त्याचं प्रकरण कर्ज प्रकरण ते बँकेत गेले तर बँकेच्या अधिकाऱ्यांचे एवढे काम आहे की ते तेवढं लगेच काही करू शकत नाही कारण त्यांना पण नाही वरिष्ठांची परवानगी. पण लोक अदालत असं माध्यम आहे की त्या ठिकाणी बँकेचे अधिकारी असतील एमईसीबीचे अधिकारी असतील त्यांना ती पावर दिलेली असते की तुम्ही जा आणि सेटलमेंट करा. तुम्हाला जेवढ्यापर्यंत जे काही त्यांचं कॉन्ट्रॅक्ट आहे त्यानुसार ते सेटलमेंट करून देत असतात आणि त्याच दिवशी हे होत असतं. इव्हन अधिकाऱ्यांना जे खास करून वसुलीचे प्रकरण आहे तिच्यामध्ये तुम्हाला 6 महिन्यापर्यंत पक्षकाराला रिलीफ सुद्धा मागता येतो की साहेब मी सेटलमेंट करायला तयार आहे एवढी मी अमाऊंट भरतो आहे आणि एवढे 6 महिन्यामध्ये मला काहीतरी एक हप्ते पाडून द्यावे त्यांच्या कानूनुसार तेही होते. म्हणजे तुम्ही फक्त इथं आले पाहिजे. याचा उद्देश काय की सरकार लोकांचं आहे शासन इथे जनता आहे. जे अब्राहम लिंकननं 200 वर्षापूर्वीचे इतिहासामध्ये एक घटने याची व्याख्या केली होती लोकशाहीची की जनतेने जनतेसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही राज्य. ही खऱ्या अर्थानं इथं न्याय जे करताय ते लोकच करताय. लोकांनीच लोकांसाठी केलेला न्याय ज्या विचार केलाय ते लोक आता की यामध्ये काहीही गरज नाहीये वकिलाचीही गरज नाहीये. स्वतः जो माणूस निर्धन आहे त्याची परिस्थिती नाहीये तो कोर्टापुढे येईल. आता बोलतो आणखी एक आनंदाचा विषय की आपल्या इथे विधी समितीची स्थापना झालेली आहे. दररोज एक वकील तुम्हाला मोफत मध्ये सल्ला देण्याकरता इथं बसेल. कालच ते विषय झाला त्याच्यावर टाळ्या वाजवल्या पाहिजे. बोलवडच्या दृष्टीने कन्सल्टिंग जो वकील आहे तो तिथं बसेल. तुमच्याकरता शासन एवढं करते 2 वकिलांची आहे त्याच्यामध्ये इकडे साहेब आहे इकडे साहेब उभा इकडे साहेब आहे आणि प्रजापती वकील आहे. हे 2 वकील तुम्हाला मार्गदर्शन करण्याकरता तत्पर राहतील तिथे. म्हणजे त्यांची नियुक्ती झालेली आहे ते सगळं प्रोसिजर जे आहे ते तडजोडीचा विषय होईल. म्हणजे सांगायचा उद्देश आहे की जनतासाठी सरकार लोक एवढं करत आहे किंवा कोणीच कुणाचा नोकर नाही आहे कोणीच कुणाचा सेवक नाही आहे. लोक अदालतीमध्ये सगळ्या पार्ट्या इक्वल आहेत की कोणीच अहम न्यूज जी9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ईश्वर वाणी जळगाव बोदवड.